नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये व्हेकल एमिशन्स हा लेटेस्ट ट्रेंडचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. एमिशन्स या टॉपिकविषयी आपण क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतात प्रीला. यामध्ये आपल्याला माहीतच असेल की येत्या एप्रिलपासून म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून इंडियातल्या बऱ्याचशा सिटीजमध्ये आपल्याला हे BS6 व्हेकल्स दिसतील. आता BS6 हे काय आहे? भारत स्टेज 6, त्याला आपण युरो इमिशन 6 असंही म्हणतो. आता BS6 व्हेकल्स काय असतात? BS6 व्हेकल्समध्ये BS6 इंजिन्स आणि BS6 फ्युएल्स आणि याच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स आणि बरीचशी इन्फॉर्मेशन ही सगळीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत डिटेलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया व्हेकल एमिशन्स. जसं की आपल्याला माहिती असेल की व्हेकलमध्ये 3 टाईपचे एमिशन्स आपण त्याला कॅटेगराईज केलं आहे: एक्झॉस्ट एमिशन, इव्हॅपोरेटिव्ह एमिशन आणि क्रँकेस एमिशन. एमिशन्स असतात काय? आता एमिशन्स असतात काय? 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, लाईट मोटर व्हेकल असेल, हेवी मोटर व्हेकल असेल, या सगळ्याच व्हेकल्समधनं इंजिनच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा पार्ट्समधनं काही गॅसेस बाहेर फेकले जातात. आता हे सगळ्याच गॅसेसला आपण कॅटेगराईज केलं आहे: पोल्युटंट्स, टॉक्झिक गॅसेस आणि अदर गॅसेस. आता हे सगळेच गॅसेस कुठले असतील? व्हेकलमधनं येणारे सगळेच गॅसेस. त्याच्यामध्ये इंजिनही आलं आणि इंजिनच्या व्यतिरिक्त जसं की ब्रेक असेल, फ्युएल टँक असेल किंवा टायर्स असतील, यामधनं येणारे सगळेच गॅसेस. आता यामध्ये पोल्युटंट्स आणि हे टॉक्झिक गॅसेस यामुळं एन्व्हायरमेंटवरती तसेच ह्युमन बॉडीजवरती सुद्धा ॲडव्हर्स इफेक्ट होतात आणि अदर गॅसेसमुळे काही जास्त प्रॉब्लेम नाही होणार. त्यामध्ये ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, हे सुद्धा गॅसेस व्हेकलमधनं रिलीज होत असतात. इनपुट एअरवरती हे गॅसेस रिलीज होत असतात. आता बऱ्याचशा टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या गेल्या आहेत आणि डेव्हलप होत आहेत. त्यामध्ये हे पोल्युटंट्सचे जे हार्मफुल इफेक्ट्स आहेत, ह्या टॉक्झिक गॅसेसचे जे हार्मफुल इफेक्ट्स आहेत, हे इफेक्ट्स कमी करण्याकरताच व्हेकलमध्ये बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज अडॉप्ट केल्या गेल्यात. त्यामध्ये आपण त्याच्याविषयीचं डिस्कशन करूयाच. त्यामध्ये पहिलेच इमिशन आहे एक्झॉस्ट इमिशन. काय असतं एक्झॉस्ट इमिशन? एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की इंटरनल कंबशन इंजिनमध्ये जे एक्झॉस्ट गॅसेस बाहेर फेकले जातात त्याला आपण एक्झॉस्ट इमिशन म्हणतो. आता या एक्झॉस्ट इमिशनमध्ये पेट्रोल इंजिन असेल किंवा डिझेल इंजिन असेल किंवा LPG इंजिन असेल, तर आपण डिस्कस करूया पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिनमध्ये. कारण पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्येच मॅक्झिमम हार्मफुल गॅसेस रिलीज होतात. आता पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये एक्झॉस्ट गॅसेसवरती कंट्रोल करण्यासाठीच जसं की पहिली टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडं कॅटॅलायटिक कन्व्हर्टर. आता ह्याच विषयी आपण ह्या टॉपिकमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तशाच बऱ्याचशाही काही टेक्नॉलॉजी आहेत की आपण त्याच्यामध्ये एक्झॉस्ट गॅसेसला कमी करू शकतो, रिड्यूस करू शकतो. त्याच्यामध्ये जसं की असेल SCR असेल, सिलेक्टिव्ह कॅटॅलिटिक रिडक्शन असेल, नंतर EGR असतं हे इंजिन गॅस रिसर्क्युलेशन असेल, NOx असेल हे NOx. तर याच्याविषयीचा सेपरेट व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता नंतर बघूया इव्हॅपोरेटिव्ह एमिशन्स काय असतात. खरं तर बघितलं तर हे इव्हॅपोरेशन ही थर्मोडायनॅमिक्सची प्रोसेस आहे. यामध्ये एखादं लिक्विड घेतल्यानंतर त्या लिक्विडचं कन्व्हर्जन जर व्हेपरमध्ये होत असेल त्याला आपण म्हणतो इव्हॅपोरेशन किंवा व्हेपोरायझेशन. आता पेट्रोलच्या बाबतीतही असंच होऊन येतं. पेट्रोल हे हाय व्होलाटाईल लिक्विड आहे. पेट्रोल जर आपण ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये जर घेतलं, एखाद्या वेसलमध्ये जर घेतलं, तर पेट्रोलचं लगेचच लिक्विडचं कन्व्हर्जन हे व्हेपरमध्ये होऊन जातं. याचं रिझन असं असतं की पेट्रोलचा जो PV त्याला आपण व्हेपर प्रेशर म्हणतो, हे पेट्रोलचं व्हेपर प्रेशर खूप कमी आहे. ठीक आहे. इव्हॅपोरेटिव्ह एमिशन्स काय असतात? जसं की आपण बघतो की पेट्रोल पंपवरती आपण 2 व्हीलरमध्ये किंवा 4 व्हीलरमध्ये ह्या पेट्रोल टँकमध्ये फ्युएल ओतताना आपण बघतो की बरंचसं फ्युएल आतमध्ये जातं, बट त्याचा काही छोटासा पार्ट जो असतो तो गॅसच्या फॉर्ममध्ये एन्व्हायरमेंटमध्ये जातो. आता पेट्रोलमध्ये हायड्रोकार्बन्स असतात, ते हायड्रोकार्बन्स एन्व्हायरमेंटमध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे प्रॉब्लेम्स तयार होतात. तर याविषयी कंट्रोल आपण ह्या इव्हॅपोरेटिव्ह इमिशन्सला कंट्रोल करण्यासाठीच आपण एक टेक्नॉलॉजी वापरतो, त्याला आपण म्हणतो चारकोल कॅनिस्टर. आपल्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट असणार आहे. हा चारकोल कॅनिस्टरच्या मदतीने आपण हे इव्हॅपोरेटिव्ह इमिशन्स टँकमधले आपण कमी करू शकतो. कॅनिस्टर, सो या टाईपमध्ये. ठीक आहे. आता इव्हॅपोरेटिव्ह इमिशन्स आपण पुढेही बघूया डिटेलमध्ये. क्रँकेस एमिशन्स याची पुढे एक स्लाइड आहे, त्याविषयी आपण डिस्कस करूया. आता आपण बघतोय की यामध्ये हा टॉपिक आहे व्हेकल एमिशन आणि एफिशियन्सी. आता एमिशन्सविषयी आता आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत, बट एफिशियन्सीविषयी थोडक्यात बोलूया. आता एफिशियन्सी जर बघितलं आपण, फ्युएल टँकमध्ये आपण जे फ्युएल ओततो, म्हणजे आपण व्हेकलला 100% इनपुट देतो, बट आपल्याला आउटपुट 100% भेटतं का? आपल्याला आउटपुट भेटतं जवळपास 18% ते
25%च्या रेंजमध्ये भेटतं हे. 18% मीन्स वर्स्ट कंडिशनमध्ये, आणि काही टेक्नॉलॉजीज अडॉप्ट केल्यानंतर आपल्या 25% पर्यंत आपण जाऊ शकतो. बाकीचे काय, बाकीचे सगळे लॉसेस असतात. व्हेकलमध्ये कुठले कुठले लॉसेस असतात, तर व्हेकलमध्ये इंजिन लॉसेस मेजर असतात. इंजिनमध्ये होणारे, इंटरनल कंबशन इंजिनमध्ये होणारे, त्याच्या रिलेटेडच्या पार्ट्समध्ये होणारे लॉसेस 70% मध्ये इंजिन लॉसेस असतात. नंतर दुसरे लॉसेस असतात पॅरासायटिक लॉसेस. नंतर लॉसेस असतात ड्राईव्ह ट्रेन लॉसेस, म्हणजे ट्रान्समिशनमध्ये लॉसेस जे होतात, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला जी पॉवर ट्रान्समिट केली जाते त्यामध्ये जे लॉसेस येतात त्याला आपण ड्राईव्ह ट्रेन लॉसेस म्हणतो. याच्या व्यतिरिक्त आणखी लॉसेस कुठे असतात, इथे खाली दिसतंय तुम्हाला, रोलिंग रेजिस्टन्स असतो. ज्यावेळेस व्हेकल पुढे मूव्ह होते फॉरवर्ड डायरेक्शनला, तर त्या टायरचा जो रेजिस्टन्स असतो तो रोलिंग रेजिस्टन्स. तसंच विंड रेजिस्टन्स, व्हेकल जशीही पुढे जाते त्याला आपण एरोडायनामिक ड्रॅग म्हणतो. अपोजिट डायरेक्शनला हवा फ्लो करत असते, त्यामुळे एक ॲडिशनल रेजिस्टन्स तयार होतो, त्यामुळे लॉसेस तयार होतात. नंतर असतात हे ब्रेकिंगच्या वेळेसचे लॉसेस. ब्रेक अप्लाय केल्यामुळे, सडन ब्रेकिंगमुळे वेगवेगळे लॉसेस तयार होतात. हे लॉसेस या प्रकारे आपल्याला फक्त आपल्याला एफिशियन्सी जी भेटते ती आहे 18% ते 25%. म्हणजे 18 ते 25% एफिशियन्सी म्हणजे काय, फक्त काहीच पोर्शन हा व्हेकलला मूव्ह करण्यासाठी वापरला जातो, बाकीचे सगळे लॉसेस असतात. काहीच एनर्जी व्हेकलला मूव्ह करण्यासाठी वापरली जाते, बाकीची सगळी एनर्जी ही लॉस्ट होते वेगवेगळ्या पार्ट्समध्ये ह्या व्हेकलच्या. आता आपण डिस्कस करूया एमिशन्स विषयी, व्हेकल एमिशन्स. आता व्हेकल एमिशन्समध्ये आपण पहिलाच टाईप बघितला होता की एक्झॉस्ट एमिशन्स. हे फोर व्हीलरचा हे एक्झॉस्ट आहे. हे एक्झॉस्टमधनं हे वेगवेगळे गॅसेस बाहेर फेकले जातात. आणि एक्झॉस्टमध्ये कुठले हार्मफुल गॅसेस असतात, तर कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, हायड्रोकार्बन्स असेल, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन असतील, पर्टिक्युलेट मॅटर्स असतील. यामध्ये टॉक्झिक गॅसेस आहेत आणि पोल्युटंट्स आहेत. ते कसे रिड्यूस करायचे, ते कशी कमी करायचे, आपण कॅटॅलिटिक कन्व्हर्टरच्या मदतीने ह्याला कमी करतो. त्याचं फंक्शनिंग आपण पुढे बघणारच आहोत. त्याच टाईपमध्ये पुढचे जे लॉसेस आहेत, मी आता बोलल्याप्रमाणे इव्हॅपोरेटिव्ह लॉसेस किंवा इव्हॅपोरेटिव्ह इमिशन्स त्याला आपण म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय असतात, हे मी आता फ्युएल टँकचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की रिफ्युएलिंगच्या वेळेस काही पेट्रोलचे व्हेपर्स बाहेर जातात, ते लॉसेस तर झाले, बट फ्युएल टँकपासनं जी फ्युएल लाईन असते किंवा इंजिनमध्ये ज्या ठिकाणी फ्युएल स्टोअर केलेलं असतं, फ्युएल टँकच्या व्यतिरिक्त कार्बोरेटरमध्ये असेल किंवा ह्या छोट्या छोट्या डिव्हायसेसमध्ये ज्या ठिकाणी पेट्रोल असतं त्या ठिकाणी ह्या लिक्विडच्या पेट्रोलचं कन्व्हर्जन थोड्याफार प्रमाणामध्ये व्हेपरमध्ये होत असतं, आणि त्याला आपण म्हणतो इव्हॅपोरेटिव्ह इमिशन्स म्हणतो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले लॉसेस असतात की नॉन एक्झॉस्ट लॉसेसमध्ये आपल्याकडे आहेत रोड सस्पेन्शन वियरचं ऑब्व्हियसली असतं, त्यामधनं पर्टिक्युलर मॅटर बाहेर फेकलं जातं. नंतर असते हे ब्रेकिंगच्या वेळेसचे किंवा क्लचिंगच्या वेळेसचे हे फ्रिक्शन लॉसेस असतात, त्यामध्ये सुद्धा पर्टिक्युलर मॅटर बाहेर फेकलं जातं. आणि तसंच आपण बघतो की हा जो रोलिंग दोन टायर आणि ह्या खालच्या रोडमध्ये जो कॉन्टॅक्ट आहे, ह्या फ्रिक्शनमुळे सुद्धा फ्रिक्शनल लॉसेस तयार होतात. त्यामध्ये सुद्धा हे टायरचे काही पोर्शन्स, टायरचे काही मायक्रो लेवलचे पार्टिकल्स हे हायवेमध्ये फेकले जातात, त्यामुळे हे लॉसेस तयार होत असतात. सो या प्रकारचे आपण 3 लॉसेस बघितले. त्यामध्ये पहिला लॉस होता एक्झॉस्ट एमिशन्स, नंतर होते इव्हॅपोरेटिव्ह लॉसेस, आणि थर्ड लॉस जो होता तो आपला लॉस होता नॉन एक्झॉस्ट लॉसेस या टाईपमध्ये. चला आपण पुढे डिस्कस करूया. आता हे इंजिनचं बघूया आपण. आपल्याकडे एक फोर व्हीलर आहे. एक्झाम्पल हा फ्रंट व्हील ड्राईव्ह आहे. फ्रंट व्हील ड्राईव्ह काय असतो की पुढच्या 2 चाकांना पॉवर दिली जाते. रिअर व्हील ड्राईव्हमध्ये मागच्या 2 चाकांना पॉवर दिली जाते. त्याच्यामध्ये इथं हे आयसी इंजिन आहे. आता आयसी इंजिन म्हणलं की पेट्रोलही आलं आणि डिझेलही, आयसी इंजिन इंटरनल कंबशन इंजिनमध्ये आपण पेट्रोलही वापरू शकतो आणि डिझेलही वापरू शकतो. तर पेट्रोल ज्या इंजिनमध्ये असतं त्याला आपण एसआय इंजिन म्हणतो, स्पार्क इग्निशन इंजिन्स म्हणतो, आणि डिझेल ज्या इंजिनमध्ये वापरलं जातं त्याला आपण सीआय कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन्स म्हणतो. त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. एक्झाम्पल हे इंजिन आहे. इंजिनमध्ये आपण बघतोय की हे एक्झॉस्ट पाईप आहे. एक्झॉस्ट पाईपमध्ये इथेच जवळ बसवलेलं हे आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. इथं पोझिशन असते कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर कुठं बसवलं जातं, इंजिनच्या एक्झॉस्टच्या जवळ बसवलं जातं. असं का, कारण कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं जितकं जास्त टेम्परेचर असेल तितकं ते जास्त मोस्ट एफिशियंटली काम करतं. म्हणून जास्तीत जास्त टेम्परेचर असावं कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं, म्हणून कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे इंजिनच्या एक्झॉस्ट साईडला बसवलं जातं. हे कारण इंजिनच्या एक्झॉस्ट साईडला गॅसेसचं टेम्परेचर जास्तीचं असतं. नंतरचा हा जो पोर्शन आहे याला आपण म्हणतो रेझोनेटर. रेझोनेटरचं फंक्शन काय असतं, आपल्याला माहिती आहे की इंजिनमधनं एक्झॉस्ट गॅसेस बाहेर येतात, पण त्यासोबत साऊंड एनर्जी सुद्धा असते, आवाज सुद्धा असतो मोठा. आणि रेझोनेटरचं तेच काम आहे की साऊंडची तीव्रता कमी करणं, साऊंडची इंटेन्सिटी कमी करणं.
आणि आवाज चेंज करणं इंजिनचा. तसंच आपण इथं बघतो की इथं असतं हे मफलर, आणि मफलरचा बेसिक पर्पज तोच आहे, इंजिनचे नॉईज कमी करणं, नॉईज रिडक्शनसाठी आपण वापरतो मफलर. मफलरमध्ये बरेचसे पार्टिशन्स असतात, त्यामध्ये हा साऊंड वेव्ज आतमध्ये एंटर करतात, त्या साऊंड वेव्ज कॅन्सल होतात आणि आपल्याला कमी तीव्रतेच्या कमी इंटेन्सिटीच्या साऊंड वेव्ज बाहेर येतात. आणि हा आहे टेल पाईप, ज्यामधनं हे एक्झॉस्ट गॅसेस एन्व्हायरमेंटमध्ये बाहेर फेकले जातात. आता आपण बघूया एक्झॅक्टली ह्या थोडक्यामध्ये याचं वर्किंग, इंजिनचं वर्किंग आणि ह्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं वर्किंग. चला, यामध्ये आपल्याकडे आहे एक इंजिन. कुठलं इंजिन आहे आपण ह्या डायग्रामवरून ओळखू शकतो की हे इंजिन आहे आपल्याकडं. याच्यामध्ये स्पार्क प्लग बसवलेला आहे, म्हणजे हे आहे स्पार्क इग्निशन इंजिन, म्हणून त्याला आपण म्हणतो पेट्रोल इंजिन. आता हे इंजिनचं जनरल कन्स्ट्रक्शन, त्यामध्ये हे ब्लू कलरमध्ये आहे इंजिन जॅकेट, त्यामध्ये हे आहे पिस्टन, हा आहे कनेक्टिंग रॉड आणि हा आहे क्रँक. आणि खालच्या साईडला जे असणार आहे ऑइल असणार आहे लुब्रिकेशन पर्पजसाठी, कारण वेगवेगळ्या टाईपचे लुब्रिकेशन आपण हे इंजिनमध्ये वापरत असतो. आता मी जो म्हणलो होतो तुम्हाला थर्ड टाईपचा इमिशन, त्याला आपण म्हणतो क्रँककेस इमिशन्स. क्रँककेस इमिशन्स म्हणजे हा प्रकार काय असतो, एक्झाम्पल हे पिस्टन जसंही वरती जातं कम्प्रेशन स्ट्रोकसाठी, तर हे जे फ्युएल असतं, आता इथं हे फ्युएल नाही आहे, रेड कलरमध्ये हे बर्न झाल्यानंतरचं हे एअर फ्युएल, हे बर्न झाल्यानंतरचे हे गॅसेस आहेत. बट ज्यावेळेस हे कम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळेस हे पिस्टन वरती जात असतं, ह्या साईडनं ह्या पिस्टन आणि सिलेंडरच्या मधनं हा थोडासा जो गॅप असतो, ह्यामधनं खालच्या डायरेक्शनला वरती जास्त प्रेशर असल्यामुळं खालच्या डायरेक्शनला एअर आणि फ्युएल एंटर करतं ह्या क्रँक केसमध्ये, आणि यालाच आपण म्हणतो क्रँककेस इमिशन्स. आता हे क्रँककेस इमिशन्स कसे अवॉइड करता येतात? क्रँककेस इमिशन्स अवॉइड करण्यासाठी आपल्याकडं टेक्निक आहे, त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह. हे प्रत्येक स्टुडंट्स आपल्याला हे लिहून घ्यायचे, पॉझिटिव्ह क्रँककेस व्हेंटिलेशन. क्रँककेस व्हेंटिलेशनच्या मदतीने आपण हे लॉसेस किंवा हे इमिशन्स सुद्धा अवॉइड करू शकतो. ठीक आहे. आता हा झाला एक्झॉस्ट स्ट्रोक. एक्झॉस्ट स्ट्रोकमध्ये काय होणार, एक्झॉस्ट स्ट्रोकमध्ये बरेचसे एक्झॉस्ट गॅसेस आणि नॉईज, आवाज, मोठ्या तीव्रतेचा आवाज हा एक्झॉस्ट मॅनिफोल्ड मधनं बाहेर फेकला जातो. आता ह्याच्यामध्ये हे इथे वॉल्स बसवलेले आहेत, ही इनलेट वॉल्व आहे, ही एक्झॉस्ट वॉल्व आहे, याच्यामध्ये हे फ्युएल इंजेक्टर आहे इकडच्या साईडचं हे, आणि नंतर इकडे बघतोय आपण हा एक्झॉस्ट पाईप आहे. आता एक्झॉस्ट गॅसेस जसे बाहेर जातात तसं त्यांचं टेम्परेचर तर जास्त असतंच, त्यांचा आवाजही खूप जास्तीचा असतो. आता हेच कसं रिडक्शन करायचंय आपण बघूया पुढे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरच्या मदतीने. आता हे आहे जनरल कन्स्ट्रक्शन कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं. आपल्या समोरच आहेत काही कॅटॅलिटिक कन्व्हर्टर्स. आतमध्ये स्ट्रक्चर सगळ्यांचं सेम असतं. इथं तुम्हाला वेगवेगळी डिझाईन दिसते, ते ॲप्लिकेशन टू ॲप्लिकेशन, 4 व्हीलरला वेगळं, 2 व्हीलरला वेगळं, साईज वगैरे वगैरे या टाईपमध्ये हे वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला इथं अवेलेबल दिसते. हे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरच्या आतमध्ये असतं काय एक्झॅक्टली? सो या टाईपमध्ये हनीकॉम स्ट्रक्चर असतं. याविषयी आपण डिस्कस करूया लगेचच पुढच्या स्लाइडमध्ये. बट त्याच्या अगोदर कॅटॅलिटिक कन्व्हर्टर वापरलं जातं कुठे? तर पेट्रोल इंजिनमध्येही वापरलं जातं आणि डिझेल इंजिनमध्येही वापरलं जातं. पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या एक्झॉस्टमध्ये कुठले गॅसेस असतात? प्रामुख्याने पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या एक्झॉस्टमध्ये काही टॉक्झिक गॅसेस आणि काही पोल्युटंट्स आणि काही अदर गॅसेस असतात. आता या अदर गॅसेसमध्ये हे लेस हार्मफुल गॅसेस आहेत. त्यामध्ये नायट्रोजन असेल, वॉटर व्हेपर असतील, त्यामुळे एन्व्हायरमेंटवरती काही ॲडव्हर्स इफेक्ट होत नाहीत. बट टॉक्झिक गॅसेस आणि पोल्युटंट्समध्ये, आता पोल्युटंट्समध्ये प्रामुख्याने बघतोय आपण CO2, कार्बन डायऑक्साईड, की ज्याच्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा ग्रीन हाऊस जो ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम आहे तो याच कारणामुळे होतो. यालाच आपण ग्रीन हाऊस गॅसेस सुद्धा म्हणतो. हे एक्झॉस्ट गॅसेसमध्ये असतात पेट्रोलच्या आणि डिझेलच्या. आता टॉक्झिक गॅसेसमध्ये कुठले गॅसेस असतात? टॉक्झिक गॅसेसमध्ये प्रामुख्याने आपण बघतो याच्यामध्ये हायड्रोकार्बन्स, त्याला आपण HC म्हणतो. नंतर असतं NOx, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, आणि नंतर असणार हा नंतर असणार आपला हा CO, कार्बन मोनॉक्साईड. याच्या व्यतिरिक्त आणखी काय असतं याच्यामध्ये? जर आपण बघितलं तर डिझेल इंजिनमध्ये आणखी जास्तीचे सूट असते, त्यालाच आपण पर्टिक्युलेट मॅटर म्हणतो, जे की आपल्या पेट्रोल इंजिनमध्ये बघायला भेटत नाही. आणि ह्या सूटसाठी आणि ह्या पर्टिक्युलेट मॅटरसाठी जसं की इथं असणारे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. आता पेट्रोल इंजिनमध्ये आणि डिझेल इंजिनचे आपण एक्झॉस्ट बघितलेत. आता ह्याला कसं कमी करता येईल कॅटॅलिटिक कन्व्हर्टरच्या मदतीने? आता जर आपण बघितलं तर कुठल्याही इंजिनमध्ये, पेट्रोल इंजिनमध्ये किंवा डिझेल इंजिनमध्ये जर कंप्लीट कंबशन जर झालं असतं तर हे टॉक्झिक गॅसेस आणि पोल्युटंट्स हे तयार झालेच नसते. हे कशामुळे तयार होतात? हे इनकम्प्लीट किंवा पार्शियल कंबशनमुळे तयार होत असतात. आणि पार्शियल कंबशनमुळं आपण बघतो की हे HC हायड्रोकार्बन्स आणि नंतर आहे कार्बन मोनॉक्साईड, हे दोन जे गॅसेस आहेत
किंवा हे जे दोन टॉक्सिक गॅसेस आहेत हे इनकम्प्लीट कंबशनचे प्रोडक्ट आहेत. तसं बघितलं तर हे NOx ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन हे काय असतं? ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन त्याच्यामध्ये NO आणि NO2 असतं. NO आणि NO2 असतं. त्या दोघांना मिळून आपण म्हणतो NOx. आता NO काय असतंय? नायट्रिक ऑक्साईड असतंय. नायट्रिक ऑक्साईड असतं आणि NO2 असतं नायट्रोजन ऑक्साईड असतं. आता बघूया आपण हे सगळं इनकम्प्लीट कंबशनमुळे, आणि इनकम्प्लीट कंबशनला आपण अवॉइड करू शकत नाही. इनकम्प्लीट कंबशन हे होणारच आहे आयसी इंजिनमध्ये, कारण खूप मायक्रो सेकंड्समध्ये आपल्याला कंबशन पाहिजे असतं. त्यामुळे काही गॅसेस किंवा काही फ्युएल इनकम्प्लीट कंडिशनमध्ये राहणारच आहे आणि ते एक्झॉस्टच्या बाहेर येणारच आहे. त्यामुळेच हे टॉक्सिक गॅसेस तयार होतात. आता पुढे बघूया आपण एक्झॅक्टली याचं वर्किंग. आता हे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे, हा एक्झॉस्ट पाईप आहे. त्यामध्ये हे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर या टाईपमध्ये असतं, हे या टाईपमध्ये असतं. त्याच्यामध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टरला इनपुट काय असणार आहे? तर एक्झॉस्ट गॅसेस आणि साऊंड वेव्स. इथं आपण साऊंड वेव्स आणि एक्झॉस्ट गॅसेस हे ह्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधनं पास होणार आहेत. आता बघूया आपण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. त्याच्या नावामध्येच आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. कॅटॅलिटिक मीन्स याच्यामध्ये काही कॅटॅलिस्ट असतात. कन्व्हर्टर मीन्स कन्व्हर्ट करण्यासाठी. नॉन कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मीन्स आपण कन्व्हर्ट करतो टॉक्सिक गॅसेसला नॉन टॉक्सिक गॅसेसमध्ये कन्व्हर्ट करत असतो. त्यासाठी वापरतो आपण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. किंवा हार्मफुल गॅसेसला लेस हार्मफुल गॅसेसमध्ये आपण कन्व्हर्ट करत असतो. त्यासाठी आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर कसं असतं? त्याचे दोन टाईप्स आहेत कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचे. पहिला टाईप आहे 2 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आणि दुसरा टाईप आहे 3 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. आता 2 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे अगोदर जास्त प्रमाणात वापरलं जायचं. ज्यावेळेस हे शोधलं गेलं त्यावेळेस हे 2 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जास्त वापरलं जायचं. 2 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये फक्त ऑक्सिडेशन नावाची एकच रिॲक्शन असते. आणि 3 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये जे की आताच्या बऱ्याचशा व्हेकल्समध्ये हे वापरलं जातं, त्यामध्ये ऑक्सिडेशन रिॲक्शन असतेच असते आणि त्यासोबत रिडक्शन रिॲक्शन सुद्धा असते. म्हणजेच काय, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन काय असतात हे आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. त्याच्या अगोदर आपण याचं कन्स्ट्रक्शन बघूया. आता कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये दोन ब्लॉक असतात, सिरॅमिक ब्लॉक नंबर 1 आणि सिरॅमिक ब्लॉक नंबर 2. आता सिरॅमिक ब्लॉक नंबर 1, आता हे जे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे 3 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन रिॲक्शन होणार आहेत, ऑक्सिडेशनही होणार आहे आणि रिडक्शन सुद्धा होणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बघतोय इथं हे प्लॅटिनम आणि रोडियम असतं पहिल्या सिरॅमिक ब्लॉकमध्ये आणि दुसऱ्या सिरॅमिक ब्लॉकमध्ये असतं प्लॅटिनम आणि पॅलेडियम. खरं बघितलं तर हे जे प्लॅटिनम आणि हे पॅलेडियम हे जास्त कॉस्टलियर मेटल्स आहेत. यांचं पर्सेंटेज याच्यामध्ये खूप कमी असतं. मॅक्सिमम पर्सेंटेज यांचं 49 ग्रामपर्यंत असू शकतं. आपण बघतो की कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचा याच कारणामुळे मध्ये मध्ये चोऱ्या सुद्धा होत होत्या आणि त्याच्यामुळे याला इथं धोका आहे याचा. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपलं महत्त्वाचं वर्किंग बघूया आपण. कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये हे एक्झॉस्ट गॅसेस जसेही एंटर होतात, आता हे एक्झॉस्ट गॅसेसमध्ये कुठले असतात? हायड्रोकार्बन्स, नंतर असतं याच्यामध्ये NOx आणि नंतर असतं याच्यामध्ये CO. मीच फक्त हे टॉक्सिक गॅसेसच कन्सिडर करतोय, बाकीच्या गॅसेसविषयी आपण इथं डिस्कस करत नाही आहेत, कारण कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचा मेन पर्पज यासाठीच असतो. आता बघूया आपण ह्या 3 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं फंक्शन. तर पहिल्या सिरॅमिक ब्लॉकमध्ये होतं काय एक्झॅक्टली? प्लॅटिनम आणि हे रोडियम ॲज अ कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होतं. तर त्याच्यामुळं त्यामध्ये होतं काय, तर ह्या पहिल्याच सिरॅमिक ब्लॉकमध्ये होते एक रिडक्शन रिॲक्शन. कशी होते ही रिडक्शन रिॲक्शन? एक्झाम्पल, ह्या रिडक्शन रिॲक्शनमध्ये आपल्याला दिसून येतं की याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की हे NOx जे आहे, NOxचं कन्व्हर्जन होऊन जातं N2 मध्ये, नायट्रोजनमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये. आता मी ह्या रिॲक्शनला काही बॅलन्स करत नाही, मी रफली तुम्हाला सांगतोय. नॉक्सचं कन्व्हर्जन होतं नायट्रोजनमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये. नॉक्स हे हार्मफुल आहे, नायट्रोजन हा हार्मफुल नाही आहे आणि ऑक्सिजन सुद्धा हार्मफुल नाही आहे, माहितीच आहे आपल्याला. ही झाली रिॲक्शन पहिल्या कन्व्हर्टरमध्ये. आता दुसऱ्या कन्व्हर्टरमध्ये कोण चाललंय? दुसऱ्या कन्व्हर्टरमध्ये हे NOx तर आपण रिड्यूस केलं. आता दुसऱ्या कन्व्हर्टरमध्ये चाललं HC आणि CO. आता दुसऱ्या कन्व्हर्टरमध्ये होते ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन काय असते एक्झॅक्टली? तर ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये हे हायड्रोकार्बनचं कन्व्हर्जन होतं H2O मध्ये आणि इथं कन्व्हर्जन होतं CO2 मध्ये. आता तुम्ही म्हणाल सर हे O2 आलं कुठनं? तर ह्या रिॲक्शनला मी बॅलन्स करत नाही, इथं ऑक्सिजन मॉलिक्यूल असणारच अवेलेबल, कारण तो पहिल्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये पहिल्या स्टेजमध्ये तयार झालेला ऑक्सिजन तोच पुढे सोबत होतो आणि ह्याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन. म्हणजे हायड्रोकार्बनचं कन्व्हर्जन झालं, हार्मफुल गॅसेसचं कन्व्हर्जन झालं लेस हार्मफुल गॅसेसमध्ये. आता आपण याच्यामध्ये शेवटची रिॲक्शन बघतोय ती आहे COची, कार्बन मोनॉक्साईडची. कार्बन मोनॉक्साईडचं कन्व्हर्जन होतं CO2 आणि ऑक्सिजनमध्ये. म्हणजे या प्रकारे रिॲक्शन्स चालतात कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये. आणि कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये हा साऊंड ॲब्झॉर्ब होत नाही. कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये फक्त हार्मफुल गॅसेसचं कन्व्हर्जन हे लेस हार्मफुल गॅसेसमध्ये होत असतं.
आता आपण बघतोय की आता मी दाखवल्याप्रमाणे ह्याला हॉनीकॉम स्ट्रक्चर का म्हणतात. जर आपण कॅटॅलिटिक कन्व्हर्टरला बघितलं, जर व्यवस्थित जर इथं बघितलं आपण, हे हे इथं जर बघितलं आपण, तर हे असतंय काय एक्झॅक्टली, तर अशा टाईपचे डक्ट्स असतात. त्या डक्ट्सचा जो सेक्शन असतो तो असतो स्क्वेअर क्रॉस सेक्शन. त्यामध्ये हे वेगवेगळे मॉलिक्युल्स एंट्री होताना दाखवलेत. सो या टाईपमध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन्स मी आताच एक्सप्लेन केल्यात. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कॅटॅलिटिक कन्व्हर्टरला वापरलं कुठं जातं एक्झॅक्टली. तर हे ॲक्च्युअलमध्ये आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. एका 4 व्हीलरचं कॅटॅलिटिक कन्व्हर्टरची ही इमेज आहे आणि हे असतं कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. सो थँक्यू स्टुडंट्स.